शक्ती निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस निवडण्यात आला कारण की डॉक्टर C.V. रामन यांनी नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सर्वजण येथे विज्ञान दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. हा दिवस 28 फेब्रुवारीला साजरा करतो कारण याच दिवशी महान भारतीय शास्त्रज्ञ C.V. रामन यांनी रमण प्रभाव हा महत्त्वाचा शोध लावला. त्यांच्या या शोधामुळे विज्ञान म्हणजे फक्त प्रयोगशाळा नाही तर विचार करण्याची पद्धत आहे. विज्ञान आपल्याला शिकवते कोणतीही गोष्ट अंधपणे स्वीकारू नका, तर त्याच्यामागे कारण शोधा. लहानपणी आपण सगळेजण खूप प्रश्न विचारतो. आकाश का निळे असते? इंद्रधनुष्य कसे तयार होते? मोबाईल कसा चालतो? हे प्रश्न भविष्यातील शास्त्रज्ञ आज 28 फेब्रुवारीला C.V. रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा रमन इफेक्ट नेमकं काय आहे? तर एखादा जो प्रकाश आहे, प्रकाशाचे किरण जेव्हा ट्रान्सपरंट सबस्टन्सवरती पडतात तेव्हा त्याचा पूर्णच जो पण काही प्रकाश किरण ट्रान्सपरंट सबस्टन्सवर पडल्यावर सर्वच किरण त्यातून पास आउट होत नाही. काही किरणे ही त्याची दिशा बदलून जातात. तर ती दिशा बदलल्यानंतर त्याचा काही भाग हा विखुरला जातो, म्हणजेच त्यातून एक नवीन असा सबस्टन्स तयार होतो आणि त्याचाच उपयोग कशासाठी करता येईल याचा शोध रमन यांनी लावला. तर त्याचा उपयोग सबस्टन्सचे मॉलिक्युलर स्ट्रक्चर ठरवण्यासाठी उपयोग होतो, केमिस्ट्री, फिजिक्स, मेडिसिनसाठी. ठीक आहे. तर ह्या शोधासाठीच रमन यांना नोबेल पारितोषिक पण मिळाले आहे. आता मी तुम्हाला त्यांची एक कविता सादर करते. विज्ञान म्हणजे प्रकाश ज्ञानाचा अंधार दूर करणारा दिवा. प्रश्नांच्या वाटेवर चालताना सत्याचा दाखवतो मार्ग नवा. आकाशातील तारे मोजतो, समुद्राची खोली जाणतो, सूक्ष्म कणांच्या रहस्यातून विश्वाचा अर्थ उलगडतो. रॉकेट घेऊन नभात झेपतो, नव्या शोधांची स्वप्ने पाहतो, श्रम, जिद्द आणि प्रयोगातून यशाचे शिखर गाठतो. स्वप्न ती नसतात जी झोपेत दिसतात, स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीत, असे सांगून APJ अब्दुल कलाम यांनी तरुणांना दिली नवी प्रेरणा काहीतरी करायची. चला करूया विज्ञानाची कदर, विचार करूया तर्काने, देश घडवूया नवा युगाचा ज्ञान, विज्ञान आणि परिश्रमाने. तर आता ही कविता यामध्ये थोडंसं सार हे सांगितलेलं आहे की विज्ञान प्रत्येक गोष्टीमध्ये असं विज्ञान आहे. जिथे आपण समजा आकाशातले तारे हे कशी चमकतात, जर आकाश आहे, आकाशाचा कलरच निळा का आहे, अशी भरपूर प्रत्येक प्रश्नामध्ये विज्ञान आहे. त्याचा तुम्ही शोध घ्यायला पाहिजे, हेच विज्ञान आहे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगेन का बाबांनो, तुम्ही आहात, तुमच्यापेक्षा कुणातही जास्त शक्ती नाहीये, कुठेही देव अस्तित्वात नाहीये, कुठेही दैवी ताकद अस्तित्वात नाहीये. जी काही दैवी ताकद असते ती फक्त तुमच्यात असते आणि तुमच्यावर, तुमच्या क्षमतेवर, तुमच्या शरीरावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर जगातला कुठलाही देव, कुठलीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. पण तुम्हाला घाबरवण्यासाठी, तुम्हाला लोकांच्या पाया पडण्यासाठी ती लोक सांगतात की तुम्ही असं नाही केलं तर मग तुम्हाला तसं होईल, अडचणीत टाकतात तुम्हाला. पण असेच होते का देव जर माझ्याशी बोलतोय तर तो प्रत्येकाशीच बोलला पाहिजे. आणि मग त्या देव कार्यासाठी, धर्म कार्यासाठी आपल्या लोकांचा, आपल्या कुटुंबाचा किती वेळ जातो आणि त्याच्यातून काय आउटपुट निघतं, हा ज्यांनी त्यांनी स्वतंत्र विचार करून करण्याचा प्रश्न आहे. आणि देव जे आपण पुजतो तर ते देवाचं पोट नाही भरत, तर त्या पुजाऱ्याचं पोट भरत असतं. आणि तुम्ही सगळे सुदृढ आहात, त्याच्यामुळे तुम्ही देव मानावा न मानावा, कोणत्या देवाला उपास करावा नाही करावा हा तुमचा प्रश्न आहे. पण त्याच्या पाठीमागचं विज्ञान तुम्ही समजून घ्यावं. अंधश्रद्धाळू बनू नये. कुणी गंडा दिला, काही दिला तर त्याचा काही हे नसतं. आणि कुठेही जगामध्ये कुठेही जादू नाही, कुणीही चमत्कार करत नाही. फक्त तुमची दिशा
नजरबंदी करतात किंवा बुद्धिभेद करतात आणि विश्वास ठेवायला लावतात। अशी कुठेही नाहीये जगाच्या पाठीवर, अशी शक्तीच नाहीये कुठे का जी अद्भुत असेल। कुठली शक्ती असेल तर त्या शक्तीमागं फक्त विज्ञान आहे आणि ज्या ज्या लोकांनी विज्ञानाची कास धरलेली आहे ती लोक प्रगत झालेली आहे। त्यातलं एक उदाहरण सांगेल का अमेरिका आज सर्व जगावर राज्य करतं। अमेरिकेतली लोक पण सर्व जगावर राज्य करतात तर का, तर त्यांना स्वतंत्र विचारशक्ती आहे आणि ते कुठल्याही देवाला मानत नाहीत, कुठलाही देव पूजत नाहीत। ते स्वतःच देव किंवा माणसात ते देव पाहतात, एखाद्या तंत्रज्ञानात देव पाहतात आणि आपण त्या तंत्रज्ञानामध्ये देव पाहायला पाहिजे। शिक्षण जे आहे आपलं, हे शिक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला अंधश्रद्धा जोपासायला नाही सांगितलेली। आता नवीन तंत्रज्ञान आलेले आहे आपल्याला। आताचा नव्या युगाचा देव म्हणजे फक्त AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, कृत्रिम बुद्धिमत्ता। भविष्यातला देव म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता राहणार आहे आणि ती कृत्रिम बुद्धिमत्ता जी जी मुलं, ज्या ज्या व्यक्ती, जे जे समूह आत्मसात करतील ती बुद्धी, तेच भविष्यातल्या पुढच्या जगावर राज्य करू शकतील। ज्यांना AI येणार नाही, ज्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय म्हणतात ते कळणार नाही, ते मागासच राहणार। त्यांची प्रगती AIच्या गतीनं होणार नाही आणि ते पण अपडेट होत राहणार। म्हणजे मोबाईल जसे आपले अपडेट होतात तसं AI तंत्रज्ञान सुद्धा अपडेट होणार आहे आणि हे सारं काळाच्या ओघात बंद होणार आहे। विज्ञान दिनाच्या निमित्त मी एवढंच सांगतो की भविष्यातला जो देव आहे ते फक्त आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे, बाकी सगळी अंधश्रद्धा आहे। एवढं मी बोलतो। संयोजकांनी बोलण्याची संधी दिली। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर।